घेतलेली होती। मात्र तेव्हा देखील सत्ता स्थापनेसाठी आकडे हातात नसल्यानं त्यांना परत फिरावं लागलं होतं। मात्र अखेर आज मुख्यमंत्री पदावरती विजय थलपती हे विराजमान होत आहेत। टीव्हीकेला 5 पक्षांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। पहिला पक्ष तो म्हणजे काँग्रेस। काँग्रेस जो आहे तो द्रमुकच्या सावलीखाली वाढलेला पक्ष तमिळनाडूमध्ये, आणि ज्या वेळेला टीव्हीकेला सपोर्ट त्यांनी पाठिंबा काँग्रेसनं दिला त्याच्यानंतर द्रमुकनं आक्रमक भूमिका घेतली। मात्र काँग्रेसचे या ठिकाणी 5 आमदार त्यांचा पाठिंबा टीव्हीकेला, त्याच्यानंतर माकप आणि भाकप प्रत्येकी 2-2 आमदार त्यांचा पाठिंबा टीव्हीकेला। त्यानंतर IUML हा एक पक्ष ज्याचं पूर्ण नाव आहे इंडियन युनियन मुस्लिम लीग, त्यांचे 2 आमदार या ठिकाणाहून निवडून आले, त्यांचे 2 आमदारांचा पाठिंबा टीव्हीकेला। असा हा एकूण आकडा जो आहे तो पोहोचला 121 वर, आणि बहुमताचा आकडा होता तो म्हणजे 118। आणि आता विजय थलपती हे मुख्यमंत्री पदाची काही वेळातच काही मिनिटातच शपथ घेणार आहेत। பதவியேற்க உள்ள மாண்புமிகு முதலமைச்சர் அவர்கள் மாண்புமிகு ஆளுநர் அவர்களுக்கு இன்னும் சற்று நேரத்தில் பதவியேற்க உள்ள மாண்புமிகு அமைச்சர் பெருமக்களை அறிமுகப்படுத்துகிறார்। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। प्रमोद, तमिळनाडूच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडतंय की द्रविडेतर पक्ष सत्ता स्थापन करतोय। एक सुपरस्टार, पुन्हा एकदा तमिळनाडूचा एक सुपरस्टार तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतोय। नाव आहे विजय थलपती, पक्षाचं नाव तमिळगाव वेत्री कळघम। वृषाली, तुम्ही आता जसं म्हणालात तसं 60 वर्षांच्या नंतर द्रविडांचे जे पक्ष होते त्या 2 पक्षांची सत्ता कुठेतरी खालसा करून एक नवा पक्ष जो त्याला आला होता, ज्यांनी पहिल्यांदाच ही निवडणूक विधानसभेची तमिळनाडूच्या राजकारणामध्ये लढलेली होती, आणि ती निवडणूक लढवल्याच्या नंतर थेट सत्तेत येण्याचा मान बहुमान या पक्षाला मिळालेला यांच्या पक्षाचं प्रमुख आहे थलपती विजय। आणि ते विजय आता काही वेळामध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। आपण बघतोय वृषाली, दृश्यांच्या माध्यमातून भव्य दिव्य सोहळा जो आहे तो चेन्नईमध्ये या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्याला बघायला मिळते। मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते असतील आणि चाहते 2 प्रकारचे आहेत वृषाली, पक्षाचेही कार्यकर्ते आहेत आणि थलपती विजय यांचे चाहते आहेत, हे दोनही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जमलेले आहेत। अत्यंत महत्वाची एक व्यक्ती या शपथविधी समारंभासाठी आहे ती म्हणजे काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, ते या ठिकाणी शपथविधी सोहळ्यासाठी पोहोचल्याचं आपल्याला बघायला मिळते। वृषाली, मागच्या 6 दिवसांपासून तमिळनाडूच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीने घडामोडी घडत होत्या, म्हणजे विजय यांच्या पक्षाला जरी सर्वात जास्त जागा, सिंगल लार्जेस्ट पार्टी विजय यांचा पक्ष 106 जागा जिंकून झालेला असला तर त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी लागणारा आकडा त्यांच्याकडे नव्हता। त्यामुळे त्यांना 4 वेळा राज्यपालांची भेट घ्यावी लागली होती। आपण असं म्हणू शकतो की राज्यपाल भवनाची उंबरठे त्यांना 4 वेळा झिजवावे लागले होते। तर आज राज्यपाल राजेंद्र आर्लेकर जे आहेत ते त्यांना अगदी काही मिनिटांमध्ये पुढच्या मुख्यमंत्री पदाची शपथ देणार आहे। खरं तर 5 पक्षांचं हे कोटेशनचं सरकार असणार आहे। छोटे छोटे पक्ष आहेत वृषाली, आता तुम्ही उल्लेख केला त्या पद्धतीनं काँग्रेस असेल, त्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया असेल, कम्युनिस्ट पार्टी माओवादी, CPIM असेल, CPI असेल, त्यानंतर VCK जो सगळ्यात छोटा पक्ष आहे जिथला दलित लोकांना मानणारा किंवा दलित लोकांची जी वोट बँक त्या पक्षाकडे जास्तीत जास्त ज्या पद्धतीने मिळते तो VCK नावाचा एक पक्ष आहे। आणि त्यानंतर मुस्लिम जे लीग आहे ज्याची केरळमध्ये काँग्रेससोबत युती आहे, अशा 5 पक्षांना थलपती विजय यांच्या TVK पक्षाला पाठिंबा दिलेला आणि 120चा आकडा जो आहे तो त्या सगळ्या पक्षांनी गाठलेला आहे। तर ही विजय वृषाली असं म्हणू शकतो आता की पहिली परीक्षा अभिनेते विजय आता पास होत आहेत, मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन ती पहिली परीक्षा पास होतील, पण आगामी काळामध्ये त्यांना सरकार चालवण्यासाठी ज्या गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे सगळ्याची तयारी मात्र आता विजय यांना करावं लागणार आहे। कारण वृषाली, कोटेशनचं सरकार चालवण्याचा अनुभव हा विजय यांना नाहीये। एक स्पष्ट सांगायचं झालं तर विजय यांना राजकारणाचाच अनुभव नाहीये। मागच्या 2 वर्षापूर्वी त्यांनी पक्ष स्थापन केला आणि पहिल्यांदा सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून ते सरकारमध्ये आता येत आहेत किंवा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत। त्यामुळे त्यांना सरकार चालवण्याचा अनुभव, प्रशासनाचा तेवढाचा अनुभव नाहीये। त्यामुळे प्रशासन हँडल करणं असेल, त्यानंतर कोलिशनचं सरकार चालवताना सहकारी पक्षांच्या ज्या काही गोष्टी असतात त्या गोष्टींना त्यांना सोबत घेत पुढे जाणं, हे विजय यांच्या समोरची सगळ्यात मोठी आव्हानं आगामी काळामध्ये असणार आहे। वृषाली, याचं दुसरं मोठं आव्हान कुठलं असेल तर ज्या मागच्या काही काळापासून आपण देशभरामध्ये बघतो ज्या ठिकाणी
भारतीय जनता पार्टी सोडून इतर पक्षांची ज्या ठिकाणी सरकार आहेत त्या ठिकाणी राज्यपाल आणि सरकार यांचा वाद काही नवा नाहीये. तामिळनाडूचं जर सांगायला गेलं तर यापूर्वीचं द्रविडचं द्रमुकचं जे सरकार होतं म्हणजे स्टॅलिन मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांना तत्कालीन जे राज्यपाल होते जे आता पश्चिम बंगालचे राज्यपाल झाले सी टी रवी त्यांच्यासोबतचा त्यांचा सामना, त्यांच्यासोबतचे वाद देशानं खरं तर बघितलेले होते. सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांना पुढे जावं लागलेलं होतं. हे सोडून महाराष्ट्राचं उदाहरण द्यायला गेलं तर ज्यावेळेस 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं वृषाली सरकार होतं त्यावेळी उद्धव ठाकरेंचा आणि भगतसिंग कोश्यारी तत्कालीन जे राज्यपाल होते त्यांचा संघर्षही खरं तर देशभराने बघितल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं. ही 2 उदाहरणं फक्त मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सांगतो वृषाली, पण इतरही राज्यांमध्ये ज्या ठिकाणी गैर भाजपतेतर सरकार आहेत त्या ठिकाणी राज्यपाल आणि सरकार यांचा संघर्ष काही नवा नाहीये. विजय यांना त्याही संघर्षाचा पाठपुरावा करत त्या संघर्षाला तोंड देत आता पुढे जावं लागणार. त्यामुळे ही एक मोठी अडचण विजय यांच्या समोर असणार आहे. राज्यपाल आणि विजय यांचा संघर्ष आता मागच्या काही दिवसापासून होताना बघायला मिळतो की राज्यपालांची भूमिका होती आकडा आणा मगच मी तुम्हाला शपथ देणार, 118चा तुम्ही आकडा आणून दाखवा मगच मी तुम्हाला शपथ देणार. त्यामुळे विजय आणि राज्यपालांची मागच्या 4 भेटीमध्ये काय म्हणूया आपण असं म्हणू शकतो की 4 भेटीमध्ये त्यांचा संवाद झालेला होता. त्यामुळे आगामी काळामध्ये देखील हा संवाद कशा पद्धतीने टिकतो हे एक विजय यांच्या समोरचं मोठं आव्हान जे आहे ते असणार आहे. वृषाली, तमिळनाडूच्या राजकारणामध्ये सुपरस्टार ला लोकांनी पसंती देण्याची गोष्ट ही काही पहिली नाहीये. म्हणजे करुणानिधी असतील, MGR असतील, जयललिता असतील या सगळ्या ह्या ऍक्टर्स लोक असतील किंवा अभिनेते लोक असतील ज्यांना फिल्म इंडस्ट्रीचा खूप मोठा अनुभव आहे या लोकांनी डोक्यावरती घेतल्याचं नागरिकांनी किंवा मतदारांनी डोक्यावरती घेतल्याचं बघायला मिळालेलं होतं. त्यामुळे तमिळनाडूच्या राजकारणामध्ये राजकारणी आणि सुपरस्टार हे अचूक आणि घट्ट नातं झाल्याचं यापूर्वी बघायला मिळालेलं होतं. त्यामुळे अभिनेते विजय याचा आता आगामी काळामध्ये कशा पद्धतीने जनतेने त्यांना पहिला कौल तर दिलेला आहे पण आगामी काळामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये सरकार चालवताना ते कशा पद्धतीने जनतेच्या मनामध्ये घर करतायत हे बघावं लागणार आहे. लोकांच्या आशा अपेक्षा कशा पद्धतीने ते पूर्ण करतात हे बघावं लागणार आहे. पण हा भव्य दिव्य सोहळा जो आहे तो तमिळनाडूच्या राजकारणामध्ये किंवा तमिळनाडूमध्ये आता आपला होताना बघायला मिळते. वृषाली, या निमित्तानं द्रमुक जो काँग्रेसचा मागच्या काही वर्षांपासूनचा मित्र पक्ष होता, निवडणुका देखील त्यांनी सोबत लढवलेल्या होता, तो द्रमुक आता एक प्रकारे काँग्रेसपासून बाजूला गेलेला आहे. काँग्रेसला एक नवा भिडू आपण म्हणूया, काँग्रेसला TVKच्या रूपानं अभिनेते विजय यांच्या रूपानं नवा भिडू आता मिळालेला आहे. हा नवा भिडू आणि काँग्रेस यांची आघाडी आगामी काळामध्ये कशी राहते हेही बघावं लागणार आहे. कारण मला आठवते 5 दिवसापूर्वी जेव्हा काँग्रेस पक्षानं पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला होता त्यांनी ते पत्र काढलेलं. त्या पत्रामध्ये वाक्य अत्यंत महत्वाचं होतं वृषाली. त्या वाक्यामध्ये काँग्रेस पक्षाकडनं असं सांगितलं गेलं होतं की आघाडी म्हणजे काँग्रेस आणि TVKची ही आघाडी फक्त आजच्या विधानसभेपुरती किंवा हे सरकार तमिळनाडूतील चालवण्यासाठी नाहीये तर आगामी काळामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, राज्यसभेच्या निवडणुका असतील किंवा लोकसभेच्या पुढच्या काळातल्या निवडणुका असतील या सगळ्या निवडणुकांमध्ये TVK आणि काँग्रेस आगामी काळामध्ये सोबत जाईल हे त्यांच्याकडनं सांगितलं गेलेलं होतं. त्यामुळे हा नवा भिडू काँग्रेसला कशा पद्धतीने नक्कीच प्रमोद, तुम्हाला काही वेळासाठी थांबवतो.